जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. सोलापुरातील छत्रपती संभाजी तलावाजवळील रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्याने विजापूर रोड आणि जुळे सोलापूरकडे जाणारी वाहतूक होडगी रोड, आसरा चौक मार्गे जुळे सोलापूरकडे वळवण्यात आली आहे. 8 आणि 9 डिसेंबर या 2 दिवसांसाठी हा रस्ता बंद राहणार असल्याने काल 8 डिसेंबर रोजी होडगी रोडवर अभूतपूर्व असा भयंकर ट्रॅफिक जाम पाहायला मिळाला. या गर्दीमुळे महिलांपासून ते रुग्णवाहिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागला. तर आजही कंबर तलावाकडे जाणारा रस्ता बंद असल्याने वाहतूक शाखेकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. रेल्वे ब्रिजच्या कामामुळे विजापूर रोड आणि जुळे सोलापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे वळवण्यात आली असली तरी पर्यायी मार्गावरील होडगी रोड आणि आसरा चौकाची तयारीच अपुरी असल्याचे कालच्या परिस्थितीतून स्पष्ट झाले आहे. महिला हॉस्पिटल ते डी मार्ट या केवळ 1 किलोमीटरच्या अंतरासाठी वाहन चालकांना तब्बल 45 मिनिटांपासून 1 तासापर्यंत वेळ घालवावा लागला. या गर्दीत सायरन वाजवत असलेल्या अँब्युलन्सलाही रस्ता मिळत नव्हता, ज्यामुळे रुग्णांची जीवघेणी गैरसोय झाली. आसरा चौकात तर परिस्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली होती. जुळे सोलापूरहून सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर्सनी आणि जड वाहनांनी या पर्यायी मार्गात घुसखोरी केल्याने आसरा पुलावर गंभीर संकट निर्माण झाले. या ट्रॅक्टर्समुळे रस्त्यावर अडथळा निर्माण होऊन वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ट्रॅफिक पोलिसांना या गुंतागुंतीतून वाहतूक व्यवस्थित करणे अत्यंत अवघड झाले. आज दुसऱ्या दिवशीही हा डायव्हर्जन सुरू असल्याने आणि कंबर तलावाकडे जाणारा रस्ता बंद असल्याने कालची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून वाहतूक शाखेला तातडीने पर्यायी मार्गांची व्यवस्था, ट्रॅफिक पोलिसांचे पॉइंट्स वाढवणे आणि ट्रॅक्टर्ससारख्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. विकास कामांमुळे वाहतूक वळवणे अपरिहार्य असले तरी नागरिकांच्या सोयीची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. वाहतूक शाखेने आता तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा शहरातील दैनंदिन वाहतूक अधिक गुंतागुंतीची होईल.